अब हम नहीं रुकेंगे। आता मी व्लॉग्स घ्यायला लागलो नाही हा परत तुझे रंग मी दाखवणार आहे सगळ्यांना. ग्लो ते बडाडे डोळे नको सही मी पण झोपेते ना तू पण. अंकिता आणि मितेश आई वडील होणार आहेत. जेव्हा आम्हाला कळलं त्याची त्या रील तुम्हाला त्या रिॲक्शन पण मी दाखवतो. शांत झाली आता समजते काय असेल ते किती गेलं असेल काय केलं असेल आणि नेहा किती करते. बापरे कशी करते जाऊ येऊ दे मला आता. जा. अरे 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 जा. जय महाराष्ट्र बाबले तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता इतके दिवस ब्लॉग वगैरे टाकले नाहीत, कंटिन्यू टाकत नव्हतो कारण कामं एवढी होती. आजचा पण तुम्हाला शेड्यूल सांगतो. तुम्हाला वाटत असेल की हा बोलतो दरवेळेस पण ब्लॉग का नाही अपलोड करत. एक मिनिट आज पण बघा आम्ही सकाळी किती वाजता किती वाजता चालू केलं आपण? 8 वाजता सकाळी आम्ही आजचं काम चालू केलं. म्हणजे आज आमचे व्हिजिट होते, ब्रांच व्हिजिट होते आपले. आम्ही खेड शिवापूर ब्रांचला व्हिजिट केलं. मग तिथनं पुढे कुठे परत सातारा ब्रांचला व्हिजिट केलं. मग तिथनं पुढे कराड ब्रांचला व्हिजिट केलं आणि कराडवरनं आता आम्ही डायरेक्ट पुण्याला चाललोय. आम्हाला ॲक्च्युली ईश्वरपूर ब्रांचला पण जायचं होतं, सांगली ब्रांचला पण जायचं होतं. पण आता माझी रात्री 9:30 10ची फ्लाईट आहे. त्यामुळे मी आत्ता परत आम्ही पुण्याला चाललोय. बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता थोडंसं एडिटिंगमध्ये मला मदत होतीये कारण माझ्यासोबत VR1 मीडिया आहे. त्यामुळे आता मी ठरवलंय की कसंही जाईल कुठेही जाईल मी कंटिन्यू ब्लॉग घेईल मस्त आणि तुमच्यापर्यंत चांगलं कॉन्टेंट पोचवेल जे तुम्हाला मजा येईल बघायला. कारण प्रत्येकजण म्हणतात की तू ब्लॉग कर, डेली ब्लॉग करत जा. डेली ब्लॉग तुम्हाला माझे फार बोर होऊन जातील कारण माझं रोजचं तेच वर्क असतं. कधी एकदम शेड्यूल येऊन जातं, मग एडिटिंग जमत नाही. पण आता थोडंसं माझं काम हलकं झालं त्यामुळे मी करणार आहे. आता आपण पुण्याला चाललोय परत. आता घरी जाऊन मग सगळं पॅकिंग वगैरे करू, परत सगळ्यांना व्लॉगमध्ये घेऊ, परत जरा मस्ती करू मस्त आणि मग डायरेक्ट रात्री आपल्या 4-5 दिवस बाहेर आहे मी. 4 दिवसाची आपली ट्रिप आहे पूर्ण. ते असेल. प्लस या व्लॉगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला काय दाखवायचं आहे, एक रिॲक्शन जी खूप आधी घेऊन ठेवली होती. ज्यावेळेस सौरभनी मला सरप्राईज केलं होतं, सगळ्यांनाच आम्हाला सरप्राईज केलं होतं जेव्हा त्यांनी सांगितलं की मोनिका वहिनी प्रेग्नंट आहेत आणि मग असं नाही का. त्याचं ना त्यांनी स्वतः एक व्हिडिओ काढला होता माझ्या रिॲक्शनचा, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या रिॲक्शनचा. तो व्हिडिओ मला ह्याच्यामध्ये तुम्हाला शेअर करायचा आहे. प्लस ज्यावेळेस सौरभला मुलगा झाला त्यावेळेस पण मी ब्लॉग घेतला होता. बऱ्याच गोष्टी असतात आपल्याला घेता येत नाही ब्लॉग. मग आमचे रिॲक्शन घेतलं सगळेजण होतो आम्ही. तुम्ही बघा आता पहिला घरी जाऊ आपली. आम्हाला सगळ्यांना एका ठिकाणी बसवून मग त्यांनी सांगितलं असं ते व्हिडिओ वगैरे प्ले केला होता एक. की ॲटलीस्ट 2 दिवसांनी 3 दिवसांनी मी एक ब्लॉग पहिल्यांदा माझी अशी रिॲक्शन रेकॉर्ड झाली. मी खूपच खुश होतो त्यावेळेस. म्हणजे ते तुम्ही बघायलाच पुढे तुम्ही बघा आणि त्यानंतर परत मग पुढे 9 महिन्यानंतर ज्यावेळेस संयमीचा भाऊ या जगात आला त्यावेळेस पण मी छोटासा पार्ट घेतलेला आहे जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो वगैरे. ते पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही ह्याच्या पुढे बघा आणि त्यानंतर मग आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू आणि असेच ब्लॉग टाकत राहील. ठीक आहे, रिॲक्शन बघा मग बाकी बोलू. 1 तास 21 मिनिटं घरी पोहोचायला. कोणीच काय खाल्लं नाही. मी डायरेक्ट आता घरी मागवणार आहे. मस्त खाऊ पिऊ, घरी पण मजा करू. तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता डायरेक्ट खायची तयारी. चला जय वीरू, काय करताय? जय वीरू. जय वीरू का पूर्ण आहे. लंडन ब्रिज आहे. लंडन ब्रिज कुठला? 708 अभी आया रे कुत्ता. डाल अंदर डाल.
हे काय अब हम नहीं रुकेंगे. अजून एक काका परत बघ. बेबी सातपुते काय म्हणले ते बघ. संयमीला किंवा भाऊ किंवा बहीण आपले संयमीच काहीतरी दाखवतात. आई सांगतील की नाही म्हणून नाही आजी आताच म्हणत होती तुम्ही काहीतरी केलं होतं ना तुम्ही असे काय की सो तुम्ही ही रिॲक्शन बघितली आत्ता. खूप खूप मस्त मोमेंट होता तो माझ्यासाठी आणि मला एवढा आनंद झाला कारण मला ते हवं होतं त्याच्यासाठी की त्याचं सगळं त्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजे. त्याला पण म्हणजे एक समजून घ्या मी काय म्हणतोय. सो ते मला वाटलं की यस झालं आता सगळं नीट झालं मस्त भारी झालं सगळं. सो मला खूपच आनंद झाला होता डेंजर. प्लस ह्याच्यानंतर पुढे तुम्ही बघा इथे की साईश आणि म्हणून पण आम्ही सांगितलं मग त्यांची पण रिॲक्शन घेतली. प्लस ज्यावेळेस आम्हाला सगळ्यांना असं बसवलं ना ते व्हिडिओ दाखवायला त्यावेळेस असं सांगितलं होतं की तुम्हाला मम्मीचा डान्स व्हिडिओ किंवा पप्पांचा डान्स व्हिडिओ लग्नाच्या वेळेस वगैरे तुम्हाला दाखवतो आम्ही एडिट केला असं तसं. आणि मग ती रिॲक्शन होती. सो कोणी प्रिपेअर्ड नव्हतं. आम्ही जस्ट मोनिका वहिनींचा बड्डे म्हणून आम्ही गेलो होतो की आता बाहेर जाऊ कुठेतरी. आणि मग त्यावेळेस एवढं म्हणलं की तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो असा डान्सचा आहे तर तू बघ तुझा पण आहे मम्मीचा पण आहे किंवा काय काय असं. सो ते डोक्यात चालू होतं आणि एकदम न्यूज एकदम सगळे शॉक झाले. सो भारी होता मोमेंट आणि तो कॅप्चर झाला मेन म्हणजे कारण मी तर प्रिपेअर्ड नव्हतो जाणवीने व्हिडिओ काढला. सो हे नेहमी एकदम जबरदस्त आठवणीत राहील. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. पुढे त्यांची पण रिॲक्शन बघा मग आपला ब्लॉग कंटिन्यू करू पुढे ठीक आहे. सो मस्त जरा मोठे मोठे ब्लॉग घेतो बघा. काय करतो तू सरप्राईज आहे काय देतो त्याच्यासाठी घरी बोलवतो. असं बोलायचं नाही. हा काय काय बोलली वॉट. आता मी ब्लॉग्स घ्यायला लागलो नेहा परत तुझे रंग मी दाखवणार आहे सगळ्यांना. रंग काय गाईज 3 वर्षात नेहाचे खूप रंग असे काय बोलतात त्याला उभरून आलेत. कशी थकून जाते बिचारी तो. किती ग्लो करतो तरी. ग्लो कसा घोळ ते बडाडे डोळे नको दाखवू मला. झोप झाली आता माझी. मस्त झोप झालेली आहे. अजून झोपेतच आहे. सह्यू पण सह्यू मी पण झोपेत आहे. सह्यू ओय इकडे बघ झोपेत आहे ना तू पण. जस्ट झोपेतून उठली आहे सह्यू मी आत्ता. फुल अशी नम रिॲक्शन एकदम. काय झालं मला नका घेऊ ती पण म्हणते तुम्ही उठले आता आमची इकडे लोक चालू बघते. आहे. ए, मला नका घेऊ असं. अय सह्यू आता परत 4-5 दिवस नाही सह्यू. मग सह्यू माझी आठवण काढते हो ना नेहा. मग सह्यू माझी आठवण आली की काय करते बघ लगेच दाराकडे बघते. आता काहीच आम्ही 4 जण गेलतो सकाळी. सगळे काही ब्रांच व्हिजिट केले आपले A7चे. मी अभि शिराळे अभि गोंडू व्हॉट्सअप
ओळखलं का नाही ओळखलं का बाई ती असं मासूम चेहऱ्यावरून टाकते ना की कोणी नवीन आलं तर कॉफी पार्सल आली जा 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 जा. अरे अरे हा पार्सल अरे काय को इथं काही कॉफी नाही का आपल्याकडे हे तू नको घाबरवतो हा घाबरवतो आता लगेच 4 दिवसांनी भेटायचं संगीने आपण 4 दिवसांनी भेटायचं आपण कोणाचा बॉल घेतला तेव्हा कशी बघते बघा ना, काय बोलू मी यांना. हे धर तू ती घाबरली तू धर तू माझेच घाबरणार कशी बघते ना गाईस तुम्हाला वाटत असेल की संयमी इतकी शांत बसली अशी म्हणजे किती शांत वाळ आहे काय बोलत नाही एकदम मस्त शांत बसले असं बिलकुल नाही आहे नेहाला विचारा इतकी मस्ती करते डेंजर पण ती आता कसं जरा नवीन सगळेजण बघते ना काय नवीन सगळेजण बघते आणि जस्ट ती झोपेतून उठली आहे त्यामुळे थोडी स्लो आहे नाहीतर काय बघते बोल कर ना मस्ती आता कशी करते हे कसं करते तू नमस्ते कसं करते बाय कसं करते असं करते असं बाय करते ते काय बसरे मुरा हे असं करते दाखव एकदा करून सगळ्यांना ही पण आपली युट्यूब फॅमिली आहे सगळी दाखव इथं इथं बसरे मुरा कर थांबा थांबा थोडंसं उठू दे मी. तिला जरा जागी झाली थोडी जागी नाही झाली अजून आलं पार्सल आलं आता आम्ही खाणार ही बघा. आणि मग आमची म्हणजे माझी आता 9-9:30ची फ्लाईट आहे मग मी जाणार 4 दिवस पण तरी आपण ब्लॉग्स घेत राहू टेन्शन घेऊ नका तुम्ही ठीक आहे आता ते मी नवीनच चालू केलं माहिती का? काय ते वाजलं ना हा हो, दोनदा केलं होतं. तिला वाटतं मग आलं कोणतरी असं वाटतं ते आता काय झालं काय तुम्हाला अजून मी सांगतो क्लिअर दिसतोय ना आता काय झालं रेटिंगचा फोटो द्यायचा आता आता जसं बेल वाजली ना घराची की तिला की तिकडे बघते ना मग तिला असं वाटतं मी पण सध्या कुठं ना कुठं असतो कंटिन्यू नसतो घरी तिला वाटतं मी आलो किंवा आता आई बाबा पण गेलेले आहेत म्हणजे मम्मी पप्पा पण गेलेले आहेत ती आई म्हणते आणि बाबा म्हणते म्हणजे आता ती सवय लावते आपण सो ते न्यूझीलंडला गेलेले आहेत तुम्हाला सगळ्या न्यूज कळालीच असेल वगैरे आणि सगळ्या त्यांनी टाकले त्यांनी शेअर केले तर मी त्यावेळेसचा पण एक ब्लॉग केला आहे बरं का ज्यावेळेस आम्हाला कळालं ना की अंकिता आणि मितेश आई वडील होणार आहेत जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेसचा पण मी एक ब्लॉग घेतलेला आहे प्लस मी बऱ्याच जणांचे रिॲक्शन पण घेतल्यात त्यात तुमच्यासाठी घेऊन ठेवलं होत्या चान्स नाही मिळाला पण ह्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी त्या पण पोस्ट करेल तुम्हाला त्या रिॲक्शन पण मी दाखवतो ठीक आहे तू कुठे बघते प्लस अजून बरेचसे ब्लॉग माझ्याकडे आहेत मी रेग्युलर आता ब्लॉग्स घेत ते पण सगळे ब्लॉग्स पोस्ट करणार आहे कंटिन्यू थोडासा एडिटिंगचा इश्यू होता पण आता करतो मस्त काळजी करू नका जरा मस्त ब्लॉग करू काय बघते सय्यू सय्यू आता आपण खाऊन घेऊ खायचा विषय खाऊन घेऊ मस्तपैकी बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग आता लेट्स सी कसा काय एंड होईल आता कर अरे कुठलं गाणं? बस इथंच मग ते बरं एक तिचं गाणं नाही लागत कर गाणं कोणतं गाणं आहे बोल अरे नाही मुद्दा पण करते ती मुद्दा. कुठे तुम्हाला फिरायला मिळतं का याच्यामुळे तिच्यामुळेच फिरायला मिळत नाही. चला निघायची वेळ झालेली आहे गाईज निघतो आता येऊ बाय बाय टेक केअर आजी बाय नीट जावा नीट या सगळी कामं करा. हो सो येऊ बाय बाय सगळ्यात जास्त जर मेहनत कोणाची लागत असेल ना ह्याच्या मागं तर नेहाची लागते डेंजर खूपच म्हणजे ते इमॅजिन पण नव्हतं केलं असं कधी ते आत्ता समजते काय असेल मम्मीने पण काय केलं किती केलं असेल काय केलं असेल आणि नेहा किती करते बापरे नेक्स्ट लेवल सगळी बाय बाय चल जा कशी करते जा जा जाऊ येऊ दे मला आता सोडत नको नाही जाऊ जा अरे 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 तिला माहिती आहे तू चाललाय तिला माहिती आहे तू चाललाय तिला फिरायचंय बाहेर बोर झाली ना घरात बसून सय्यू हाय ना हो. चल येऊ दे तिला माहिती आहे आता जा जा काय डॅड चाललाय तिला माहिती आहे 4-5 दिवस
कुठं चालली तू येतील ना परत येणार आहेत लवकर येणार आहेत. 3-4 दिवसात लगेच सय्यू लवकर लगेच येणार, अरे 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 रोज व्हिडिओ कॉल करा म्हणा. करतो ओ थांब ग निघायचा टाइम झाला सय्यू आता येतो ना लवकर येत नाही का हा, सोडत नाहीये. चला टाटा कर जा. बा. डॅडींना टाटा कर जा, जा. बा. टाटा कर टाटा कर टाटा कर डॅडींना टाटा कर बा. आपण जाऊ आपण जाऊ. चला टाटा Let's कर go. टाटा कर डॅडी. नको. Ground water, closing doors for departure.